नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने टोटल 1.08 लाख कोटी रुपयांचे MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचे ॲग्रीमेंट साईन केले आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे ॲग्रीमेंट कोणासोबत साईन केले आहे आणि याकरिता आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या CM म्हणजे चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 1.08 लाख कोटी रुपयांचे MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग्स साईन केले आहे. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटमुळे 47,000 जॉब्स क्रिएट होऊ शकते अशी शक्यता आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीसोबत 30,000 कोटी रुपयांचा MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत लोधा डेव्हलपर्स लिमिटेड ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये अंबरनाथमध्ये ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क सेटअप करेल. आणि मित्रांनो, यामुळे जवळपास 6,000 जॉब्स क्रिएट होतील अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, आपण जर लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली तर या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.90%, FISची होल्डिंग आहे 24.89%, DISची होल्डिंग आहे 2.19% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 1%. आणि मित्रांनो, आपण जर लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 19,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग करंटली आहे 1,198 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे करंटली 5,864 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, आपण जर लोधा डेव्हलपर्स लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो करंटली आहे 1,741 कोटी रुपयांचा. तसेच या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 246.50 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.90% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. कंपनी आहे मित्रांनो अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड सोबत 70,000 कोटी रुपयांचा MOU साईन केला आहे. आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये कमलेश्वर लिंगा येथे इंटिग्रेटेड कोल सरफेस गॅसिफिकेशन डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह प्रोजेक्टसाठी हे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, या MOUमुळे अपेक्षा आहे की 30,000 जॉब्स क्रिएट होईल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.97%, FISची होल्डिंग आहे 11.55%, DISची होल्डिंग आहे 7.04% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.44%. आणि मित्रांनो, आपण जर अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 47,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग आहे 64,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 11,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे जवळपास 7,000 कोटी रुपये आणि या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 37,000 कोटी रुपयांपेक्षाही
जास्तीचा। आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.97% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0.90%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड। आणि मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या कंपनीसोबत 2086 कोटी रुपयांचा MOU साईन केला आहे आणि या MOUच्या अंतर्गत ही कंपनी नंदुरबारमध्ये पॉलिमर प्रोडक्ट्स प्रोजेक्टवर काम करणार आहे या MOUच्या अंतर्गत। आणि मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंटमुळे अपेक्षा आहे की 600 जॉब्स क्रिएट होईल। आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 26.70%, FISची होल्डिंग आहे 7.10%, DISची होल्डिंग आहे 2.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 63.27%. आणि मित्रांनो, आपण जर पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार थोडा वाढत आहे आणि करंटली आहे 3,731 कोटी रुपये आणि या कंपनीची लॉंग टर्म बोरिंग आहे 345 कोटी रुपये। तसेच या कंपनीची शॉर्ट टर्म बोरिंग आहे 500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची। तसेच या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 730.12 कोटी रुपये आणि या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे जवळपास 300 कोटी रुपये। तसेच मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड सोबत सुद्धा MOU साईन केला आहे आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड नागपूरमध्ये काटोल येथे इंटिग्रेटेड फूड अँड बेवरेजेस मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करणार आहे आणि या MOUच्या अंतर्गत इन्व्हेस्टमेंट होणार आहे 1,513 कोटी रुपयांची आणि अपेक्षा आहे की यामुळे 500 जॉब्स क्रिएट होईल। आणि मित्रांनो, रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट नाही, म्हणूनच आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीलाच स्टडी करावे लागेल। आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.07%, FISची होल्डिंग आहे 19.21%, DISची होल्डिंग आहे 19.72% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.84%। आणि मित्रांनो, आपण जर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 8 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा। आपण जर कंपनीची लॉंग टर्म बोरिंग बघितली तर ते पण जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांची आहे आणि शॉर्ट टर्म बोरिंग आहे 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची। आणि जर कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि जर कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते आहे जवळपास 50,000 कोटी रुपये। आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.07% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लोधा डेव्हलपर्स लिमिटेड सोबत 30,000 कोटी, अडाणी एंटरप्राइजेस सोबत 70,000 कोटी, पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन सोबत 2,086 कोटी रुपयांचा आणि रिलायन्स कंझ्युमर सोबत 1,513 कोटी रुपयांचा MOU साईन केले आहे। तसेच मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने MGSA रिअल्टी सोबत सुद्धा 5,000 कोटी रुपयांचा MOU साईन केला आहे। परंतु मित्रांनो, ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट नाही, म्हणूनच या कंपनीला आपण डिस्कस केलेले नाही। तर मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने टोटल 5 कंपन्यांसोबत MOU साईन केले आहे, ज्याची टोटल व्हॅल्यू आहे 1,08,599 कोटी रुपये। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला
सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.